पुढची बातमी आहे ती करवीरमधून। करवीर पंचायत समितीच्या कार्यालयात म्हणजेच कोल्हापुरातल्या एका शासकीय कार्यालयामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये राडा झालाय। इथे जोरदार मारहाण झाल्याचं चित्रीकरण कॅमेरामध्ये झालेलं आहे। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तिथे राडा घातलाय। अधिकारी अनुप पाटील यांना महिलेकडून शिवीगाळ करण्यात आली आहे। या प्रकरणी लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली। शिवीगाळ करणाऱ्या महिलेवर कारवाई करावी अशी या अधिकाऱ्यांची मागणी आहे। एकदा प्रकार काय घडला तो ऐका। मॅडम आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अमर पाटील आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, हा नक्की प्रकार का घडला आणि महिला पुरुषाला मारहाण करताना का दिसते आहे? तर ते अधिकारी अनुप पाटील म्हणून पंचायत समितीचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत। गर्जना ग्रुपच्या दीपाली खारगे या कार्यकर्ते आहेत आणि गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीमध्ये चाललेल्या पाण्या पुरवठ्याच्या भ्रष्टाचाराची माहिती त्या मागत होत्या। त्यांना वेळोवेळी म्हणजे टाळायचं काम हे अधिकारी करत होते। त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात त्यांना जाब विचारला आणि गर्जना संघटना ही कोल्हापुरामध्ये सगळ्यात चांगली संघटना नावाचे रूपात यायला, कारण गोकुळचा भ्रष्टाचार असेल किंवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भ्रष्टाचार असेल या संघटनेनं बाहेर काढला। त्यामुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांना उत्साहाच्या भरात ज्या वेळा एखादा शब्द अपशब्द वापरला या अनुप पाटलांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल, त्यामुळे सगळे एकत्र अधिकारी आले आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी पोलीस स्टेशनच्या दारात जमलेले आहेत। परंतु एखाद्या जी पण अमर या प्रकरणात महिलेनं हात का उचललाय? तिला काही आक्षेपार्ह तिच्यासोबत झालं म्हणून की काही शब्दात वर खाली झालाय म्हणून? नाही, अनुप पाटील हे त्या महिलेशी बोलत होते, परंतु त्याच वेळा त्या अनुप पाटील गर्जना ग्रुपचा दुसरा सदस्य हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता। त्यामुळे त्याचा मोबाईल काढून घ्यायचं काम अनुप पाटील करत होते। त्यामुळे अपशब्द वापरला आणि मोबाईल काढून घ्यायला ह्या उद्देशानं जर त्याने हात टाकला असेल तर त्यावेळेला महिलेने तू मला हात उचलला असं म्हणून अरे तुरीची भाषा झाली। त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली। धन्यवाद अमर सगळ्या माहितीसाठी।